Hello dear students, today we are going to start our new point problem set 5. So let's start. You have to take first question number 1 and obviously question number is your MCQ type question is there. So first question is there. If seg AB is parallel to y-axis and coordinate of point A 1, 3. Okay, यामध्ये आपल्याला काय सांगितलं बघा, A चे कोऑर्डिनेट किती घेतलेत 1, 3. Then the coordinate of point B can be. Okay, समजा ही seg AB. ओके वॉटेवर कशी पण असू घेऊ शकतो. इट इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. ओके, पॅरलल टू वाय ॲक्सिस आहे म्हणजे आपल्याला अशी काढावी लागेल ए अँड बी, पॅरलल टू वाय ॲक्सिस. आता आपण हा क्वेश्चन ॲक्च्युली 9th स्टँडर्डचा येतो. वाय ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजेच तुम्हाला असं लक्षात येईल की याचा एक्स कोऑर्डिनेट या लाईनवरचा किंवा या सेगमेंटवरचा तुम्ही कोणताही पॉईंट जर घेतला तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणजे सेम राहणार आहे. म्हणजे इथं जर समजा तुम्ही सी घेतला तरी याचा एक्स कोऑर्डिनेट काय राहणार आहे 1च राहील. वाय कोऑर्डिनेट चेंज होईल. वाय कोऑर्डिनेट रिजन इथं जो वाय कोऑर्डिनेट पॉईंट असेल तो इथं वाय कोऑर्डिनेट येणार, इथला इकडे येणार आणि इथला इथे येईल. ओके, सो डिपेंड ऑन सेगमेंट आणि फिगरवर. पण वाय ॲक्सिसला पॅरल असल्यामुळे त्याचा एक्स कोऑर्डिनेट कॉन्स्टंट राहणार, दॅट इज 1. मग आता कोणत्या ऑप्शनमध्ये आपल्याला जो काय एक्स कोऑर्डिनेट 1 आहे तो शोधायचा आहे. बाकी म्हणजे आपल्याला जास्त ताप नाही या एक्झाम्पलमध्ये. बघा 3, 1 तर येणार नाही, 5, 3 पण येणार नाही, 3, 0 पण येणार नाही. मग ॲन्सर काय होणार 1, -3. म्हणजे या बीचे कोऑर्डिनेट काय होणार आहेत 1, -3. याच्या मागं लॉजिक आपण यूज केले. ऑन द seg AB is parallel to y-axis, therefore x coordinate of every point on seg AB is constant and which is 1. okay, that's why 1, -3. बाकीच्या ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघितलं असेल x coordinate कुठेच 1 नाही. नेक्स्ट क्वेश्चन. आउट ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स डॅश लाय ऑन द राईट साईड ऑफ द ओरिजिन ऑफ एक्स ॲक्सिस. ओके, ओरिजिन ऑफ एक्स ॲक्सिस, हा ओरिजिन एक्स ॲक्सिस. मग एक तर पहिला एक्स ॲक्सिसवर जो पॉईंट असतो तो राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असणार आहेत. ओके, ऑन द ओरिजिन राईट साईड देर इज पॉझिटिव्ह नंबर्स. ओके, सो यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल कोणताही पॉईंट घ्या त्यावर तुम्हाला असं लक्षात येईल की त्याचा वाय कोऑर्डिनेट ऑलवेज 0 ऑन द एक्स ॲक्सिस. मग तो लेफ्ट साईडला असू दे किंवा राईट साईडला असू दे, वाय कोऑर्डिनेट काय येणार आहे ऑलवेज 0. मग इथला नंबर फक्त जो पॉझिटिव्ह आहे तो ऑप्शन चेक करू. त्यामध्ये फर्स्ट ऑप्शन काय दिलं आहे बघा आपल्याला -2, 0. ओके, असू शकतो का नाही, नाही. रिझन -2, 0 लेफ्ट साईडला येणार, -2, 0 लेफ्ट साईडला येणार, त्यामुळं येणार नाही. इथं आपल्याला पॉझिटिव्ह नंबर पाहिजे. ओके, नेक्स्ट नंबर बघा 0, 2 नाही येणार. 0, 2 म्हणजेच ऑन द वाय ॲक्सिस. नेक्स्ट पॉईंट 2, 3 क्वाड्रंटमध्ये येणार, फर्स्ट क्वाड्रंट. मग राहिला ऑप्शन बघा 2, 0. म्हणून हा जो काय 2, 0 असणार आहे तो ऑन द राईट साईड ऑफ ओरिजिन अँड इट इज ऑन द एक्स ॲक्सिस, म्हणजेच काय येणार 2, 0. ॲन्सर येणार आहे बघा 2, 0. नेक्स्ट वन. डिस्टन्स ऑफ पॉईंट -3, 4 फ्रॉम द ओरिजिन इज सिम्पल. डिस्टन्स ऑफ द ओरिजिन इज इक्वल टू √(x² + y²). ओके, दॅट इज x² व्हॅल्यू किती आहे बघा, -3² दॅट इज 9 + 4² इज 16 दॅट इज 25. ॲन्सर विल बी 5. ओके, म्हणून ॲन्सर येणार आहे बघा 5. त्यातला डी ऑप्शन तर येणारच नाही बिकॉज -5 डिस्टन्स नेवर निगेटिव्ह. लाईन मेक्स अन अँगल 30 डिग्री विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. सो द स्लोप ऑफ द लाईन इज 1/√3 बिकॉज आपल्याला इथं थीटा किती दिलं आहे बघा 30 डिग्री. मग आपल्याला स्लोपसाठी कालच फॉर्म्युला पण बघितला लास्ट व्हिडिओमध्ये. स्लोप ऑफ लाईन एम इज इक्वल टू tan थीटा. मग tan थीटा म्हणजेच काय होणार tan 30 डिग्री, दॅट इज tan 30 दॅट इज 1/√3. ओके, लेट्स सी क्वेश्चन नंबर 2. ओके, काय दिलं आहे बघू आपण क्वेश्चन नंबर 2. डिटरमाइन वेदर द गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. ओके, आपल्याला काय डिटरमाइन करायचे दिलेले पॉईंट्स हे कोलिनियर आहेत का नाहीत.
आता कोलिनियर आहेत का नाही ते चेक करण्यासाठी आपल्याकडे दोन मेथड आहेत, एक तर डिस्टन्स फॉर्म्युला आणि स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला. आपण दोन्ही मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे, कारण की जे काय तुमची जी एक्झाम रिसेंटली होणार आहे, म्हणजे जी आत्ताची लॉकडाऊनमुळे तुमचा जो सिलेबस कट झाला आहे त्यामध्ये कदाचित स्लोप ऑफ लाईनचा फॉर्म्युला कट केला आहे, त्यामुळे एक्झामला तो नसेल. त्यामुळे आपल्याला दोन्ही मेथडनं पण लर्न करू, एकदम सिम्पल आहे. बघू आपण एक एक्झाम्पल मी घेणार आहे, बाकीचे दोन एक्झाम्पल तुम्ही करणार आहे. दॅट इज क्वेश्चन नंबर 1, दॅट इज A02, B1 - 0.5 and C2 - 3. ओके, काय करू आपण पहिला डिस्टन्स फॉर्म्युल्याने काय करू आपण AB BC ॲज वेल ॲज AC काढून घेऊ. म्हणजेच पहिला आपण जायचं आहे मेथड नंबर 1, ओके, बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. असंच तुम्हाला बाकीच्या दोन एक्झाम्पल्सही लिहायचं आहे. आणि हे ऑलरेडी झालं आहे, फक्त मी एकदा रिवाईज म्हणून आपण हे एक्झाम्पल घेतो, अदरवाईज नाही घेतला असं तरी ते तुम्ही सोडवू शकला असता. डिस्टन्स फॉर्म्युला वाईज काय होणार, पहिला आपण AB डिस्टन्स काढू. AB इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ, आठवते का बघा, पहिला एक्स कॉर्डिनेटचं सबट्रॅक्शन दॅट इज 1 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0.5 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. पुढेच करा नाही तर खाली करा. दॅट इज इक्वल टू किती होणार बघा, शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालतं. 1 - 0 1 आणि 1चा स्क्वेअर किती येणार 1 प्लस इथे किती येणार बघा, हे -0.5 -0.5 आणि -2 दॅट इज -2.5 ब्रॅकेट स्क्वेअर. आता यामध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर असं लक्षात येईल 1 + 6.25 दॅट इज इक्वल टू √of 7.25 बिकॉज 2.5 म्हणजेच 25चा स्क्वेअर पहिला घेतला 6.25 दॅट इज 2.5चा स्क्वेअर 6.25 मायनसचा स्क्वेअर काय होतो प्लस, त्यामुळे आन्सर आहे काय येणार 7.25 इक्वेशन नंबर 1. नंतर बी, आता BC फाइंड आउट करू. BCसाठी काय येणार बाळांनो 2 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -3 मायनस, आता इथे -2 असल्यामुळे ब्रॅकेट घालावं लागेल आपल्याला स्क्वेअर -0.5 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, ॲक्च्युली स्लोप ऑफ लाईनच सिम्पल जातं, कारण की कॅल्क्युलेशनचा हा पार्ट आपल्याला सिम्पल कमी होतो बघा, तरी पण आपल्याला नाईलाज असो डिस्टन्स फॉर्म्युल्यानं पण सॉल्व करावं लागेल. 2 - 1 1चा स्क्वेअर 1 ॲज इट इज राहील प्लस इथे काय होणार बघा -3 ॲज इट इज, हे मायनस बिकम्स प्लस 0.5 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच काय होणार बघा पुन्हा इथं 1 ॲज इट इज 1 मायनस इथे येणार -2.5 ब्रॅकेट स्क्वेअर. आता डायरेक्ट लिहितो बघा, तेच आले 1 + -2.5 दॅट इज किती होणार आहे 7.25 इक्वेशन नंबर 2. 7.25 इक्वेशन नंबर 2. आता AC काढावं लागेल. हे तुम्ही खालोखाल पण लिहू शकता, असं एका लाईनला बसत नसेल तर आपण नेहमी पद्धतीने डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये केले तसं केले तरी चालेल. आता AC काढू. ACसाठी पुन्हा तेच √of 2 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय होणार बानो -3 -2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, दॅट इज इक्वल टू किती होईल बघा 2 - 0 दॅट इज 2चा स्क्वेअर 4, मी डायरेक्ट लिहितो बघा 2चा स्क्वेअर 4 -3 -2 -5 आणि -5चा स्क्वेअर किती होणार आहे +25 दॅट इज इक्वल टू √29. आता आपल्याला पुढची प्रोसिजर आठवते का बघा. ऑब्वियसली यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर असं लक्षात येईल √29 या दोन्हीपेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे आपल्याला या दोन्हीची ॲडिशन चेक करावी लागेल. ओके, 7.25 7.25. आता मी काय करतो, फक्त बोर्ड पूर्णपणे बऱ्यापैकी भरला आहे. हा जो काही कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो मी रफ करणार आहे, तुमच्यासमोर आहेच. ओके, वाटल्यास तुम्ही लिहून घेऊ शकता आत्ताच, आणि त्यानंतर मी रफ करून काय करतो पुढचं एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी मला बोर्डवर जागा करून घेतो. यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल, हे मी पुन्हा ॲज इट इज लिहितो. AB किती आले बघा आपलं 7.25 इक्वेशन नंबर 1, 7.25 इक्वेशन नंबर 2 आणि √29 इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला चेक करावं लागेल जो बिगर नंबर आहे
त्याची व्हॅल्यू या दोन्हीच्या ॲडिशन इतकी येते, म्हणजे ए बी प्लस आपल्याला काय करावं लागेल बी सी. ओके, सो ॲन्सरमध्ये आपल्याला काय करावं लागेल ए बी प्लस बी सी दॅट इज इक्वल टू 7.25 प्लस अंडर रूट ऑफ 7.25. लाईक टर्म्स आहेत त्यामुळे ॲडिशन होणार दॅट इज 2 इन ब्रॅकेट 7.25. 2 आत गेल्यानंतर त्याचा स्क्वेअर होणार दॅट इज 7.25 मल्टिप्लाय बाय 4. बघू आपण किती येतं. 5 4s are 20 कॅरी 2, 4 2s are 8 19 कॅरी 1, 7 4s are 20 10 29 दॅट इज 29.0. इक्वेशन नंबर 4. आता फ्रॉम इक्वेशन 3 and 4 काय दिसतं बघा, ए सी इज इक्वल टू ए बी प्लस बी सी. ओके, फ्रॉम 3 and 4. आणि जर अशी कंडिशन आली असेल की ए सी इज इक्वल टू ए बी प्लस बी सी, देअरफॉर गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. देअरफॉर पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर. ओके, पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर. इतकंच आन्सर आहे, सफिशियंट आहे, बाकी काही जास्त करायची गरज नाही. नॉन कोलिनियर असेल तर थोडासा प्रॉब्लेम येतो, आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला यूज करावा लागतो. ओके, आणि ते नॉट इक्वल टू दाखवावं लागते, ते आपण केलं आहे. ओके, जर नाही केलं बघितलं लक्षात नसेल तर पुन्हा ते जाऊन व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. एक फायदा याचा आहे. आपण काय केलं बघा, पुन्हा एकदा रिवाईज करतो. ए बी बी सी ॲज वेल ॲज ए सी फाइंड आउट करून घेतला. इथे कॅल्क्युलेशनचा तुम्हाला मी पार्ट दाखवलेला. त्यानंतर जे लहान दोन आहेत दॅट इज ए बी प्लस बी सीची ॲडिशन करून घेतली. आपल्याला असं लक्षात आलं की ए सी आणि या दोन्हीचे ॲडिशन इक्वल असल्यामुळे ते पॉईंट्स काय येतात कोलिनियर, आणि हे तुम्हाला 9thला ऑलरेडी झाले. ओके, आता हे आपण मेथड नंबर सेकंडनं सॉल्व करायचं, म्हणजेच कुठल्या पद्धतीनं स्लोप ऑफ लाईन. बघू आपण, तुम्ही दोन्ही मेथडनं पण सॉल्व करताय, कारण की एक्झाममध्ये तुम्हाला कोणती मेथड विचारतील काय सांगता येत नाही. म्हणजे समजा जर क्वेश्चन असं आलं की शो दॅट गिवन पॉईंट्स आर कोलिनियर और फाइंड द पॉईंट्स आर कोलिनियर और नॉट बाय युझिंग स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला किंवा बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. ओके, मग स्लोप फॉर्म्युला तर सगळ्यांना आवडते असेल. ओके, आवडतं. मग आपल्याला पहिला ए बीचा स्लोप काढावा लागेल, म्हणजे स्लोप ऑफ लाईन ए बी दॅट इज इक्वल टू काय होणार, पहिला वाय कॉर्डिनेटचं सबट्रॅक्शन दॅट इज 2 मायनस 0.5 अपॉन 0 मायनस 1 किती होईल बघा, कॅल्क्युलेशन केल्यानंतर पुढेच करू आपण. दॅट इज इक्वल टू 2 प्लस 0.5 अपॉन -1 दॅट इज इक्वल टू -2.5 अपॉन 1. हे मायनस वरती गेलं थोडक्यात. 2 प्लस 0.5 दॅट इज 2.5 आणि हे मायनस साईन वरती घेतले चालतं किंवा लास्ट लेक्चरला सांगितलं इथं सेंटरला लिहिलं तरी चालतं. इक्वेशन नंबर 1. आता काय करू, ए सीचा स्लोप काढून घेऊ. ओके, स्लोप ऑफ लाईन ए सी दॅट इज इक्वल टू काय होणार बघा, 2 मायनस -3 अपॉन 0 मायनस 2 म्हणजेच किती होईल बघा, 2 प्लस 3 अपॉन -2 2 प्लस 3 अपॉन -2 बिकॉज मायनस मायनस बिकम्स प्लस दॅट इज 5. हे मायनस इथं घेतो 5 अपॉन 2. तुम्ही म्हणणार की इक्वल नाही, कारण पण हे तुम्ही सॉल्व केलं तर असं लक्षात येईल हे इथं -2.5 अपॉन 1. इक्वेशन नंबर 2. 5ला 2नं डिवाइड केलं की ऑब्वियसली 2.5 येतं, मायनस साईन असल्यामुळे -2.5. देअरफॉर आता यामध्ये काय होणार, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इथं मी लिहित नाही. स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन ए सी. ओके, देअर बट इम्पॉर्टंट आहे, बट कोणता पॉईंट कॉमन दिसतो, ए इज अ कॉमन पॉईंट. पॉईंट ए इज कॉमन इन बोथ लाइन्स. Therefore लास्ट लाइन का ना, therefore points A, B and C are collinear. ओके, जर इक्वल टू नसेल स्लोप तर ते दे आर नॉट कोलिनियर. ओके, अशा पद्धतीनं आपण जो क्वेश्चन नंबर 1 केला यातला क्वेश्चन नंबर 2 मधला, तसाच तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 करायचा आहे. म्हणजे तुम्हाला एकदा हे लिहून घ्या वाटल्यास, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. क्वेश्चन नंबर 2 त्यामधले बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला स्वतःहून सॉल्व करायचे, कारण की ऑलरेडी या टाईपचे एक्झाम्पल्स आपण
भरपूर सॉल्व केलेत. चला आपण क्वेश्चन नंबर 3 ट्राय करू. मोस्ट ऑफ या एक्झाम्पल प्रॉब्लेम सेटमधले जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला होमवर्क क्लास येणार आहेत बघा. क्वेश्चन नंबर 3, लेट्स सी. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट ऑफ द लाईन सेगमेंट जॉइनिंग पी क्यू. ओके, आपल्याला काय करायचं बघा, पी आणि क्यू फिगर काढली तरी चालेल, अदरवाईज नाही काढली तरी चालेल. आपल्याला मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. इथं जर तुम्ही बघितलं असेल मिड पॉईंट असल्यामुळे हे दोन सेगमेंट इक्वल येणार. आपण जस्ट ॲज्युम करू एम इज द मिड पॉईंट आणि आपल्याला पीचे कोऑर्डिनेट कोणते दिलेत बघा, 0, 6 अँड 12, 20. ओके, आता एक्स कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट म्हटलं तरी चालेल किंवा लेट एम बी द मिड पॉईंट ऑफ गिवन सेगमेंट. आपण थोडंसं सपोज करूनच चालू, हे क्लिअर आहे. यामध्ये काय होणार बाळांनो, हा x1 y1 x2 अँड y2 आणि याचे कोऑर्डिनेट काय असतात x आणि y. ओके, सो आपण फक्त एका लाईनमध्ये सपोज करून चालू. सपोज पॉईंट m इन ब्रॅकेट xy इज मिड पॉईंट ऑफ से ए बी. मग कोणता फॉर्म्युला यूज करणार मिड पॉईंट काढण्यासाठी? सो मिड पॉईंट फॉर्म्युला देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. काय फॉर्म्युला बाळांनो, x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2. पुढेच घ्या, x1 ची व्हॅल्यू 0 प्लस 12 अपॉन 2 दॅट इज 12 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 6 अँड y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. y1 किती आहे बघा, 6 प्लस 20 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 26 अपॉन 2 अँड इट इज 30. मग फायनल आन्सर कसं लिहायचं, देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट ऑफ सेग ए बी आर 6,30. घ्या लिहून 6,30. तसं हे तुम्ही होमवर्कला पण करू शकत होता, पण असू दे काय प्रॉब्लेम नाही, केलं आहे आपण. होमवर्कसाठी बघा मी इथं होमवर्क देतो तुम्हाला. यातलेच क्वेश्चन नंबर फर्स्ट होमवर्क असेल क्वेश्चन नंबर 6. ओके, क्वेश्चन नंबर 6 डिस्टन्स काढायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 पण करू शकता बघा तुम्ही होमवर्कला. क्वेश्चन नंबर 9 स्लोपचा फॉर्म्युला पण काल एक्झाम्पल केले. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 बोथ मेथड म्हणजे ॲक्च्युली पॅरलोग्राम शो करायचं. मग पॅरलोग्राम शो करण्यासाठी आपण डिस्टन्स फॉर्म्युला वाईज पण ते एक्झाम्पल सॉल्व करू शकतो ॲज वेल ॲज स्लोप ऑफ लाईन. तुम्ही दोन्ही मेथडनं करा. रिझन इतकंच आहे की यावर्षीचा जो तुमचा क्वेश्चन हे असेल एक्झाम असेल त्यामध्ये स्लोप ऑफ लाईन कदाचित कट केलेला असू शकतो. त्यामुळे तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला वाईज पण काढायचं आहे, स्लोप ऑफ लाईननं पण काढायचं आहे. दोन्हीनं आपल्याला प्रॅक्टिस असू दे म्हणजे तुमचं काम सिम्पल होईल. अदरवाईज मग तुम्हालाच पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर अजून कोणते एक्झाम्पल तुम्ही करू शकता बघा. क्वेश्चन नंबर 12 एक करायचा आहे. सॉरी, क्वेश्चन नंबर 10 नाही, क्वेश्चन नंबर 10 नाही, क्वेश्चन नंबर 11 करावं लागेल. आणि क्वेश्चन नंबर 12 रेक्टँगल शो करायचं आहे म्हणजे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युल्यानं जावं लागेल. ओके, डिस्टन्स फॉर्म्युल्यानं गेला तरच ते तुम्हाला जमेल. त्यानंतर मग ते एवढी एक्झाम्पल सफिशियंट आहेत म्हणजे एक्झाम्पल नंबर 3 पर्यंत आपण कंप्लीट केलं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, 5 मी तुम्हाला एक्सप्लेन करेन.
क्वेश्चन नंबर 6 तसे पुढचे पण एक्झाम्पल्स तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला होमवर्कला येतील, पण आत्ताच्या ह्याच्यासाठी सफिशियंट आहेत क्वेश्चन नंबर 6, 9, 11 अँड 12. ओके, अशा पद्धतीनं आपण जो प्रॉब्लेम सेट स्टार्ट केला आहे त्यातला काही एक्झाम्पल्स आपण इथं एक्सप्लेन केलेत क्वेश्चन नंबर 3, आणि हे जे काय 4 एक्झाम्पल्स आहेत ते तुमचे होमवर्कला येतील. बाकीचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचे. सो आज आपण इथे थांबतो. हॅव अ गुड डे. थँक्यू.